दासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी 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 हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी 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 मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी दाता लाज नको मनी दाता लाज नको मनी दाता लाज नको मनी दाता लाज नको मनी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती दे नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगी शक्ती दे नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगे मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 बरोबर कुमारी जय 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 बरोबर कुमारी जय 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 बरोबर कुमारी जय 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 बरोबर कुमारी बरोबर कुमारी जय 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 बरोबर कुमारी जय 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 बरोबर कुमारी जय 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 बरोबर कुमारी रे
हरदासाचे घरे हरदासाचे घरे हरदासाचे घरी हरदासाचे घरी हरदासाचे काही मागा मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा
मनस काहे मागा मनस काहे मागा मनस काहे मागा हरे विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा माऊली टाळी वाजवा हरे विठ्ठल कवरदा हरे विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदा हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा विठ्ठल हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले वैष्णवाग्रगणी संप्रदाय शिरोमणी भाविक चोडामणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात
श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताजवळ काही हट्टपूर्वक मागणी मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. वरच्या भोंग्यांचा आवाज कमी करा, खाली आवाज द्या. बसलेल्याला ऐकायला आलं पाहिजे, बसलेल्यांच्या पितरांना ऐकायला नाही गेलं पाहिजे. असं खाली आवाज द्यायचा कधी बी. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा श्री संत ज्ञानोबराय रचित ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. आणि पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबारायांच्या समाधीने पावन झालेला तालुका, महामुनी पराशराच्या वास्तव्याने तथा महामुनी पराशराच्या नावाने अलंकृत झालेला जिल्हा तालुका पारनेर तालुका. आणि पुण्यपावन पारनेर तालुक्यामध्ये अवगुणाची वळकुटी गुंढाळलेलं गाव आळकुटी गाव. आणि पुण्यपावन आळकुटी गावामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गेनुभाऊ महाराज शिरोळे आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शामराव महाराज धोत्रे या 2 साधूने लावलेला हा पारिजात वृक्ष, अखंड हरिनाम सप्ताहाचा पारिजात वृक्ष. आणि या पारिजात वृक्षाला आज हे सुगंधी लागलेले फुलं आणि या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव वर्ष 50वे. आणि या 50व्या वर्षाच्या निमित्ताने उपस्थित असलेला सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आमच्या आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार, ज्यांना आंबेगाव तालुका वारकरी कुलभूषण पुरस्कार श्री संत रेडेश्वर महाराज देवस्थानच्या तर्फे जाहीर झाला आणि दिला, असे आदरणीय हरिभक्तीपरायण बबन महाराज शिनलकर आज वेळेत वेळ काढून आपल्या कीर्तनाला आलेले आहेत. लोणी आणि त्यांच्याबरोबर आलेले ग्रामस्थ आमचे आदरणीय अशोकराव पाटील आदक आणि लोणी ग्रामस्थ, आदरणीय आमच्या जुन्नर तालुक्याचे माजी सभापती शिवाजी शेठ चव्हाण, या गावचे लाडके पाहुणे आदरणीय संभा शेठ चव्हाण आणि पारगाव भजनी मंडळ, साकोरी भजनी मंडळ आणि परिसरातील आदरणीय हरिभक्तीपरायण या भागातील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे गोरडे महाराज पुणेवाडीकर, वैभव महाराज पानसरे, वडझिरेकर, गावचं दोन्ही पखवाजाचं भूषण असलेले आदरणीय समाधान महाराज, साहिल महाराज, तळेकर महाराज, कापसे महाराज. ही तारीख मला गेल्या वर्षीच गावातील भजनी मंडळाने आदरणीय संपत महाराज शिरोळे आणि यांनी सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने माझ्या गळ्यात घातली आणि आपल्या दर्शनाचा योग आला. या गावावरून मी 1000 वेळा गेलो असं. हा रोडच आमचा नेहमीचा जाण्याचा. इकडं शिरूर श्रीगोंदा भागात जाताना इथूनच जायचं, शिरूर श्रीगोंदा भागातून इकडे येत असताना जुन्नर भागात जात असताना इथूनच जायचं. किंवा इकडून नाशिकला जायला मधला हा रोड चांगला आणि इकडून पुण्यात दौंडकडे जायला हा रोड चांगला. 1000 वेळा गेलो असं. एकदा मी गारखिंडीला कीर्तनाला आलो तेव्हा आम्ही एसटीने फिरायचो. गारखिंडीला मी लई कीर्तनं केली महाराज. आणि ते श्रावणात सप्ताह राहतो, सगळं गार वातावरण राहते, गारखिंडी वा. एकदा काल्याचं कीर्तन करून एस टी स्टँडवर मी इथं जवळजवळ 4 तास उभा होतो. मला एस टीच लागली नाही. इथं कोणी ओळखीचं नाही. म्हटलं आती आपली वळकुटी होईल या आळकुटी गावात, कधी जायचं आपण. पण नंतर परत एस टी भेटली, आळेफाटा शिरूर एस टी भेटली. शिरूरला गेलो, तसंच श्रीगोंद्याला गेलो. त्यात फार दिवस झाले, 10-15 वर्ष झाले असते. आणि बघ या गावाचा संबंध परत मग पारगावमुळं या गावाचा माझा संबंध आला. कारण ही मंडळी पारगावला नेहमी कीर्तनाला येतात आणि मग पारगावकर मंडळी आज इथं भरपूर आलेली आहेत. आणि मग पारगावमुळं या गावाचा संबंध आला आणि आपल्या गावाच्या दर्शनाचा योग आला. या जुन्या महात्म्यांनी लावलेलं हे रोप, त्याचं 50वा सुवर्ण महोत्सव, त्यात श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि मग श्रीराम जन्मोत्सवही आहे.
आणि या अंगाने कलशारोहण सोहळा, जीर्णोद्धार सोहळा चांगला करायचं ठरवलं आणि मग गावाने हे चांगलं नियोजन केलं आहे. 7 ते 9 नियोजन आहे. आता जवळजवळ आपल्या भागात 7 ते 9ची सगळीकडं. 9च्या पुढं करता काय, बिबटी सुटलेली आहे. 9 ते 11 कीर्तन सुटलं ना 11 जरी एखादा घरी चालला तर बिबट्याने नाश्ता केलाच म्हणून समजा. असो, गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर आपल्या गावाची प्रगती उत्तरोत्तर अशीच हो. सुवर्ण महोत्सवी वर्षाचं रूपांतर शताब्दी महोत्सवात हो अशी पांडुरंगाला प्रार्थना. या निमित्ताने आमचं जांबूत भजनी मंडळ रामकृष्ण महाराज हुमणे आणि ते जांबूत भजनी मंडळी आले, त्यांनाही अभिवंदन करतो आणि अगदी तासाभराच्या आत सेवा सोडतो. सध्या आमच्या मागं तुकाराम महाराजाच्या उत्सवाची थोडी गडबड आहे. गेल्या वर्षी आम्ही 3 उत्सव केले. नाशिकला उत्सव केला, नंतर कोपरगावला केला, नंतर सासवडला केला. यावर्षी 4 उत्सव आहेत. पहिला उत्सव परवा देहूला झाला. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे या उत्सवाला भेट देऊन गेले. मोठाच उत्सव झाला, महामहोत्सव झाला. तो झाल्यानंतर 5च दिवसाच्या अंतराने सिद्धटेक गणपतीला झाला. त्याने भल्या भल्या सप्त्याचं लीड मोडलं महाराज. भयंकर समाज. आदरणीय पवार साहेब पहिल्यांदा कोण्यातरी सप्त्याला भेट द्यायला आले, तो सिद्धटेकचा सप्ताह महाराज. पहिल्यांदा आले, पहिल्यांदा कीर्तन ऐकलं, मला म्हणले पहिल्यांदा पंगत देतो. काल्याची पंगत सुद्धा 10-11 लाख रुपये त्यांनी पंक्तीला सुद्धा दिले. मोठा उत्सव होता. 1.5-2 लाख लोक असतील सिद्धटेकच्या उत्सवाला. आणि आत्ता आमच्या मागं उत्सवाचे 2 घाई. आता एक आहे अकोळनेरचा उत्सव आणि दुसरा आहे ओतूरचा उत्सव. मी तुम्हाला तारीख दिली म्हणजे तुम्हाला गुंतवायला दिलेली, कारण तुमचं गाव आमच्या ओतूरच्या सप्त्याला जोडलेलं आहे. पारनेर, निमा पारनेर ओतूरला जोडला आहे, निमा पारनेर अकोळनेरला जोडलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला कीर्तन सेवाही होईल, ओतूरच्या सप्त्याची या गावाला कल्पनाही देता येईल. आणि म्हणून मी ही उत्सवाची सेवा घेतलेली आहे. असो, तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभरात सेवा आवरतो. विठ्ठल. बऱ्याच महाराज मंडळीला वाटत होतं आज कदम माऊली बहुतेक येणार नाही. गावातले भजनी मंडळाला जरा गडबडून दिलं, पण तसं नाही आहे. मी सहसा टाळत नाही. क्वचित एखादी अडचण असली तर मग आता त्याला अपरिहार्य असते. असो, रामकृष्णारी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. आवाज खनकतोय हो, खनकला नाही पाहिजे. साधा आवाज द्या, एकदम खाली आवाज द्या. समोरच्या मॉनिटरला द्या. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज देवाजवळ 3 मागण्या जरा हट्टपूर्वक मागतात. या मृत्यू लोकामध्ये जर काही मिळवायचं असेल तर थोडं हट्टाला पेटून उठलं पाहिजे महाराज, तरच काही गोष्टी मिळतात. मानवी जीवन सध्या मिळकतीच्या मागं लागलेलं आहे. जन्माला आलेला मानव तो कोण्या जातीचा असो, कोण्या भागाचा असो, कोण्या संप्रदायाचा असो, कोण्या पक्षाचा असो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत त्याला फक्त मिळकतीचं भूत लागलेलं आहे. जास्तीत जास्त कसं मिळवता येईल हेच त्याच्या डोक्यात आहे. मानवी जीवनाचा प्रवास 3 अवस्थेतून होतो. एक आहे बाल्यावस्था, एक आहे तरुणावस्था, एक आहे वृद्धावस्था. या 3ही अवस्थेमध्ये माणसं मिळकतीच्या मागं लागलेले आहेत. हे संस्कृत शब्द येतं, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था. मी जरा आपल्या नगरी भाषेत सांगतो. आता याला पण म्हणतात. पण, बालपण, तरुणपण, म्हातारपण, त्यालाच संस्कृतमध्ये बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था म्हणतात. 3 पणातून मानवी जीवन प्रवास करतं. बालपणातून तरुणपणात, तरुणपणातून म्हातारपणात. त्याच्यातही असं एक पण झाल्यावरच एक पण येतं. 2-2 पण संगच येत नाही. ते काय शपथविधी आहे दोघांनी घ्यायला. एक पण झाल्यावर एक पण येतं. बालपण गेल्यावर येतं त्याला तरुणपण म्हणतात. तरुणपण गेल्यावरच येतं त्याला म्हातारपण म्हणतात. म्हातारपण गेल्यावर पण येत नाही, आलं तर सरपण येतं बघा. ऐका, 3 पणातून माणसं प्रवास करतात, पण 3ही पणामध्ये माणसाला मिळकतीचं भूत लागलंय. बालपणाची मिळकत, तरुणपणाची मिळकत, म्हातारपणाची मिळकत.
बालपणाची मिळकत इथं पुरुषांपेक्षा माझा मातृवर्ग जास्त आहे. कोणत्या माईला विचारा, लहान बाळं कशी मिळकतीच्या मागं लागलेत. का बरं? घरात एक खेळणी असावं, 2 पोरं असावं. थोरल्याला वाटतं ही लहान्याच्या वाट्याला जाऊ नये, लहान्याला वाटतं थोरल्याच्या वाट्याला जाऊ नये. हे वाटपाचे संस्कार बालपणी बिंबतात. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबाला. बरं, मग काही काही बाळं खेळणी घेऊन झोपत येत. माझा भाऊ घेऊन जाईन का माझ्या बसून, असं. याला माझं बाळपणाची मिळकत. खेळणी घेऊन झोपत येत. मला तरुणपणाची मिळकत. हल्लीचे तरुण तर मिळकतीच्यासाठी कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. बिघडलेच गडी सध्या आता मिळकतीसाठी. एक पोरग वयात आलं, त्याचा मामा गावातच राहतो आता. मामा म्हणला, का रे सचिन लग्न करणार का नाही? सचिन म्हणला, मग करणार आहे. एखादी मुलगी पाहिली का नाही? तो म्हणला, मामा नुसती पाहिली नाही, पटवली. हां, पटवली? म्हणजे कोणाची? म्हणले, मामा तुमचीच. हां, तू तर डीपीवरच आकडा टाकला, कमाल झाली म्हणले. आता माझीच मुलगी पाहिली म्हणले, तुला नाही देणार. सचिन म्हणला, मी मुलगी कशी मिळत नाही मीच पाहतो. हल्लीचे तरुण मिळकतीसाठी कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. नेमकी महिन्याने गावात ग्रामपंचायतची निवडणूक लागली. मामा जरा रसिक होते. वा, मग मामाने लगेच अर्ज भरला. मामाने ज्या वार्डात अर्ज भरला, सचिनने त्याच वार्डात मामाच्याच विरोधात अर्ज भरला. मामाने मिटिंग लावली बहिणीची, सगळ्या भावांची, बहिणींची. बहिणींना म्हणला तो की मी काय कमी केलं तेव्हा माझ्या भाषेने माझ्या विरोधात अर्ज टाकला. सचिन म्हणला, मला निवडणूक लढायचीच नाही. मग तुम्ही जर पोरगी दिली तरच अर्ज काढीन, नाही तर तो मला डोक्यावरच टाकीतो म्हणजे. अखेर शेवट मामा जरा राजकारणातले रसिक असल्यामुळं मामाला हे तडजोड करावी लागली. त्यांनी एका महिन्याच्या आत आपली पोरगी त्याला दिली. सचिनने अर्ज काढून घेतला. सचिनला निवडणूक लढायची नव्हती, मिळकत मिळवायची होती. बालपणात मिळकत, तरुणपणात मिळकत, म्हातारपणात मिळकत. हल्लीची म्हातारी आहेत ना, ही मिळकतीच्याच मागं लागलेली आहेत. महाराज, मिळकतीचं भूत एवढं बेकार आहे, आता काय सांगावं तुम्हाला. आम्हाला मुंबईला कीर्तनाला जावं लागत. आपल्याच भागातली माणसं आहेत, पारनेर भागातले लई माणसं आहेत मुंबईला. मला मुंबईला 7 ते 8 महिने राहतात, कार्तिकीपासून आषाढीपर्यंत. पण आषाढी ते कार्तिकी फारच कमी सप्ते राहतात. का बरं? पाऊस राहतो. पावसात कुठं सप्ते कर, मांडवा सकट बोवा होऊन जायचा. मग भरपूर पाऊस राहतो. पण मुंबईला सप्ते मात्र कार्तिकीपासून आषाढीपर्यंत राहतात. इथं बरेच मुंबईकर मंडळी असतील. मग आम्हाला जाण्याचा योग येतो. जुनी मुंबई, नवी मुंबई, कल्याण, इकडं तिकडं जाण्याचा योग येतो. आमच्या गावात एक 85 वर्षाचं म्हातारं मला चांगलं 2 वर्ष मागं लागलं होतं. का तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा मुंबईला जाता, कधी कधी आठवडा राहता. मग मला एकदा मुंबईला न्या ना. म्हणलं कशाला? मला माझ्या जीवाची ममई करायची. 85व्या वर्षी अरे वायरी तुटल्यावर ममई असते का कुठं? मला न्या. म्हणलं जाऊ दे, हे भूत होऊन लागेल नेलेलं बरं. मग आपलं त्याला मी एक दिवस गाडीत टाकलं. मला 2 कीर्तन होती मुंबईला. गेलो, संध्याकाळी जागराचं कीर्तन केलं. त्याला थोडं दिसायला कमी झालं होतं. त्याला रात्री मुंबई पाहता आली नाही. दुसऱ्या दिवसभर आम्ही मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कीर्तन होतं. मग त्याला आम्ही मुंबई बरीच फिरवून दाखवली महाराज. मग त्याला समुद्र दाखवला, ते काय गेट ऑफ इंडिया का काय ते दाखवलं. त्याला बरंच काही दाखवलं. त्याने ते सगळं नवीनच होतं. त्याला उंच उंच इमारती, मेट्रो प्रकल्प व सुंदरपैकी कसे पूल बांधलेले, कसे ब्रिज बांधलेले, सगळं पाहिलं त्याने. नवीनच होतं त्याला. काय झालं, दुसऱ्या दिवशी आम्हाला काय सकाळून कीर्तन नव्हतं. 2 मुक्काम केले आणि आम्हाला परत इकडे खोपोली भागात 3ऱ्या दिवशी कीर्तन होतं. म्हणलं आपण दुपारून 12 वाजता निघू. मग ते आपल्या नगर भागातली काही माणसं ओळखीची होती. त्यांनी मला असं, उद्या नाश्त्याला येता का? हो म्हणलं येतो. आम्ही सकाळी 7:30 पावणे 8लाच गेलो त्याच्याकडे नाश्त्याला. ते राहत होतं 35व्या मजल्यावर, भली मोठी बिल्डिंग. त्याला म्हणलं बाबा आम्ही हरवलो तर सापडायचोच नाही महिनाभर, मग तूच आम्हाला खाली नाही आले. मग तो म्हणला ठीक आहे तुम्ही लिफ्टजवळ बसा. म्हातारी माणसं मिळकतीच्या मागं लागलेली आहेत. ते म्हातारं आणि आम्ही दोघंजण लिफ्टजवळ बसलो. आता 7:30 पावणे 8चा टायमिंग. त्याच्यामुळं काही मुली लिफ्टमधून खाली यायच्या आणि जॉबला निघून जायच्या. आपले काही शिक्षण असं जॉब. आणि काही फिरायला गेलेल्या म्हाताऱ्या होत्या. सकाळी 6ला गेलेल्या, आता त्या 1-1.5 तास फिरल्या होत्या. मग त्यात आंघोळीला, देवपूजेला आपल्या त्या लिफ्टने वर जायच्या. त्या लिफ्टमध्ये म्हाताऱ्या जायच्या, वर जायच्या, तरुण मुली खाली यायच्या. आता हे मला कळालं आहे लिफ्ट प्रकरण. पण त्या म्हाताऱ्याने लिफ्ट पहिल्यांदा पाहिली होती. त्याला म्हटलं मुंबईला अशी मिशन आहे काय नो, म्हातारी आत घालायची, तरणीच बाहेर काढायची.
हे सारखं तिकडं ध्यान देऊन मी आपलं भजनी मालिका उघडून आपल्या काकडा वासुदेव आंधळे पांगळे आपलं आवर्तन देत होतो. त्याने अर्धा तास पाहिलं. मला माऊली काय काय भारत प्रगतशील देश आहे म्हणजे, काय विकास झाला भारताचा, सबका साथ सबका विकास. अरे म्हणलं झालं काय ते बघा म्हणले. काय मिशन आहे मुंबईला. म्हणलं काय हो ती मिशन बघा कशी आहे. म्हणले काय ते बघा 2 म्हाताऱ्या चालल्या. आता मला माहिती होत्या मॉर्निंग वॉकून आल्या. आता त्या 7:30 पावणे 8ला ते गेल्या याच्यात कशात लिफ्टमध्ये. म्हणलं मग आता काय म्हणायचं आहे. ते बघा आता त्या तरुण होऊनच बाहेर येतील. नेमक्याच 2 पुरी बाहेर आल्या. आता मला हसूच आवरा ना. मी म्हणलं तुला काय म्हणायचंय. तो म्हणला मुंबईला येत असताना तुम्ही मला या गोष्टीची कल्पना द्यायला पाहिजे होती. म्हणलं काय करायचं. अहो आपण आपली म्हातारी घेऊन आलो असतो ना. काय आता त्याला म्हणायचं तरुण तर्कन म्हातारी आर्क. तरणी पलटी धरणी म्हातारी झाली हारणी. यालाच म्हणतात महाराज. म्हणजे म्हातारपण झालंय तरी मिळकतीच्याच मागं लागलंय बेटा. मी दृष्टांत सांगायला एवढ्या लांब आलेलो नाही. मानवी जीवनाला मिळकतीचं भूत कसं लागलं हे सांगायचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत प्रत्येकजण सध्या मिळकतीच्या मागं लागलाय. बालपणात मिळकत, तरुणपणात मिळकत, म्हातारपणात मिळकत. ठीक आहे तुम्ही मिळकतीच्या मागं लागले. पण बारीक आहे का, मिळकतीचे फक्त 3च मार्ग आहेत. या जगात ज्यांनी ज्यांनी मिळकत मिळवली या 3च मार्गाने मिळवलेली. तिसरा मार्ग सोडून चौथा मार्ग या मिळकतीचा जगात नाही आहे. 3च मार्गाने मिळकत मिळवते. जरा बारीक आहे का ही मार्ग आहे का. एक, काही मिळकती जीवाला सहज मिळतात त्याला सहज मिळकत म्हणतात. मिळकतीचा दुसरा मार्ग आहे का, काही मिळकती माणसाला प्रयत्नाने मिळतात. आणि मग मिळकतीचा तिसरा मार्ग आजच्या अभंगात. पण काही मिळकतीसाठी जीवाला हट्टाला पेटून उठावं लागतं महाराज तरच मिळतात. मिळकतीचे 3 मार्ग धर्मशास्त्राने सांगितलेत. एक, सहज मिळकत, काही गोष्टी जीवाला सहज मिळतात. 2, प्रयत्नपूर्वक मिळकत, काही गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतात. पण मिळकतीचा तिसरा मार्ग, काही गोष्टी सहज मिळत नाहीत, प्रयत्नाने मिळत नाहीत, त्याच्यासाठी हट्टाला पेटून उठावं लागत तरच ती मिळकत मिळते. शास्त्रकार सांगतात अनाहुता हि लभन्ते मृत्यू मूर्खम व्यसनम आलस्यम अन्यत्र तो लाभ सिद्धौ यत्नम हटम अपेक्षेते. धर्मशास्त्र सांगतं. धर्मशास्त्र सांगतं काही गोष्टी जीवाला सहज मिळतात, काही गोष्टीसाठी मात्र यत्न म्हणजे प्रयत्न करावे लागतात, आणि काही गोष्टीसाठी हटम म्हणजे हट्टाला पेटून उठावं लागतं. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, सहज मिळतं त्याला काय म्हणतात. सहज मिळकत कोणती, प्रयत्नाने मिळते अशी मिळकत कोणती, आणि हट्टाने मिळते अशी मिळकत कोणती. बेटा मायबाप 4 गोष्टी जीवाला सहज मिळतात. कोणत्या. अनाहुता हि लभन्ते, अशा 4 मिळकतीत की त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाही आणि हट्टही धरायचं नाही, सहज मिळणार, प्रत्येकाला मिळणार. कोणत्या. मृत्यू, मृत्यूची भेट आपली सहज होणार. मूर्खम, मूर्खाची गाठ आपली सहज पडते महाराज. व्यसनम, व्यसन जीवाला सहज लागत. आलस्यम, माणसं सहज देतात. वा, 4 गोष्टी जीवाला सहज सांगितल्यात. मृत्यू, मृत्यूची गाठ, मूर्खाची भेट, व्यसन आणि आळस, ह्या 4 गोष्टी जीवाला सहज भेटतात. मृत्यू जीवाला सहज भेटतो. महिला मंडळ, मरायसाठी फॅनला स्कार्प बांधायची गरज नाही, आणि मरायसाठी पुरुष मंडळी लेंबाला कासरा बांधायची गरज नाही. का. प्रयत्न करायची गरज काय, हट्टाला पेटून उठायची गरज काय. का. मृत्यूसाठी प्रयत्न करायची गरज नाही, ते भेटणार आहे. मृत्यूसाठी हट्ट धरायची गरज नाही, एक दिवस ते भेटणार आहे. फक्त तुमचं भोगाचं प्रारब्ध संपलं का ते तुम्हाला मृत्यूची गाठ पडणार. मृत्यूसाठी प्रयत्न कोणी करू नका, मृत्यूसाठी कोणी हट्ट धरू नका. एक दिवस जीवाला स्वभावतः मृत्यू सांगितलेला आहे. टोमॅटो एक दिवस सडणारच आहे, केळ एक दिवस सडणारच आहे, तसं हे शरीर एक दिवस पडणारच आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे. पंडुकुमारा, जीवाला मृत्यू सहज लागलेला आहे पाठीमागं.
न लगे द्यावा जीव सहजची जाणार बारीक बारीक न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे तो विचार राखा काही 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 न लगे द्यावा जीव सहजची जाणार न लगे द्यावा जीव सहजची जाणार न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे तो विचार राखा काही आहे तो विचार राखा काही आहे तो विचार राखा काही आहे तो विचार काही गोष्टी जीवाला सहज मिळतात त्यातला आहे मृत्यू मृत्यू जीवाच्या पाठीमागे सहज लागलेला आहे मृत्यू येण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नका आणि हट्टही धरू नका एक दिवस मृत्यू आपल्या पाचीलाच पुजलेला आहे उपजल्या पिंडा मरण सांगा ते जन्माला आल्या आल्या आपला जसा जन्म लिहिलेला आहे तसा मृत्यू लिहिलेला आहे म्हणून प्रयत्न करायची गरज नाही आणि हट्टही धरायची गरज नाही मृत्यूची गाठ जीवाची सहज पडते मृत्यूच्या बाबतीत थोडं शास्त्राचं चिंतन ऐकण्यासारखं ऐका जरा एक मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे दोन मृत्यूची वेळ ठरलेली आणि तीन मृत्यूची जागा ठरलेली वा मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे मृत्यूची वेळ ठरलेली मृत्यूची जागा ठरलेली मृत्यूची जागा कोणी बदलू शकत नाही बाया म्हणतात त्यांना खाटावून खाली सुद्धा घेऊन दिलं नाही त्यांचं मरण खाटावरच होतं तुम्ही जागा बदलू शकत नाही हो त्यांनी 2 मिनटं तरी दम धरायचा हो खाटावून खाली घेतले असते मग गेले असते तर काय बिघडत आहे काय नाही नाही मृत्यूच्या जागा ठरलेल्या आहेत आमच्या श्रीगोंदा तालुक्यात एक गाव आहे गावाचं नाव सांगत नाही त्या माणसाने जो 60 वर्ष संसार केला चांगली नोकरी केली पैसे अडके कमावल्यावर 60 वर्षानंतर तो सेवानिवृत्त झाला सेवानिवृत्तीचा मोठा कार्यक्रम केला आणि त्याच्यात कीर्तन ऐकलं आणि मानवी जीवनाचं साफल्य त्याला कळालं अरे अरे आपण नुक्ती साधन केलं मुक्ती साधन काही केलं नाही आपण मुक्त होऊ याचा काही विचारच नाही आणि मग त्याने ठरवलं की आता आपण मुक्ती मिळवली पाहिजे पण आता 60व्या वर्षी कोणती साधना करायची महाराज फार 60 उलटली ना आता मग त्याच्या लक्षात कीर्तनकाराने सांगितलं की काशीमध्ये मनुष्य जर मेला तर त्याला मुक्ती सहज भेटते सभापती परवा सिद्धटेकला 1 महिन्यापूर्वी एक व्यक्ती आमच्या मागे लागली होती 51,000 रुपये घ्या सिद्धटेकच्या सप्त्याला आम्ही म्हणलं सप्ताह आल्यावर द्या लगेच देऊ नका ते आम्हाला ठेवायची बरीच पंचायत तो म्हणला घ्या मी मेलो मग काय करता आणि त्याने 51,000 रुपये दिले ते बद्रीनाथ केदारनाथला गेलं बद्रीनाथ करून काशीत आलं आणि काशीत देह ठेवला हो माऊली त्या माणसाने काय मरण आलं महाराज 51,000 रुपये देऊन मारला पण महाराज वा वर्गणी देऊन जा नाही तर जाता तर कावळे बी शिवायचे नाही कबूतर आणावं लागते नाही तर कोंबड्या आणावं लागते पोल्ट्री फार्मातून पिंडाला शिवायला काय काय तर वर्गणी मागते म्हणून 8 दिवस गावात सुद्धा येत नाहीत महाराज असे लांबूनच रान धरीत येत महाराज जेवायला बी असे तुटाक बसत येत महाराज जेवले का हात धुतलं का आणि मग 8 दिवसाने ती हळद उरली होती सप्त्याची काय केली तुला लावायला ठेवली वाढीव बांधकाम करायचं लय नाद लोकाला मला सहकार्याचा अभाव देणं 4 आण्याचं आणि गारणं 12 आण्याचं द्या सोडून आता काय मरण असेल बघा मृत्यूची जागा ते श्रीगोंद्याचं एक मनुष्य तो बघ त्याने ठरवलं आपण काशीला जाऊन मरू आणि 20 वर्ष काशीला राहिला महाराज 60 वर्ष इथं गेले 20 वर्ष काशीला राहिला किती झाले 80 वर्ष झाले त्याला मरणच नाही आलं काशीला कारण त्याची जागा ठरलेली होती त्याला वाटलं अजून आपण भक्कम आहेत एकदा श्रीगोंद्याला जाऊ सगळ्या पाहुण्या रावळ्याला भेटून परत इकडे येऊ मारायला. ते भेटायला निघालं, दौंड स्टेशनवर मेलं महाराज. आता काय करा,
रेल्वेने आलं आणि दौंडच्या रेल्वे स्टेशनवर मेलं का त्याची जागा 20 वर्ष राहून दौंड स्टेशनच ठरलेली होती ध्यानात धरा मला मृत्यूच्या जागा कोणी बदलू शकत नाही एक दिवस गरुडाच्या आईची आणि मृत्यूची गाठ पडली यमराज म्हणले आई साहेब तयारी करून ठेवा वळकुटी बांधून ठेवा उद्या सकाळी निघाली होतो जेहरी काही लोकांचा जेहरी परवडत नाही त्यांनी जेहरी घातला का 1000 रुपयाची पावती भाडावट लागते आणि यमाचा जेहरी परवडत नाही यम निघून गेल्यावर म्हातारीने सकाळचा चहा नाही घातला नाश्ता नाही दुपारचं जेवण नाही संध्याकाळी जेवली नाही तिचा मुलगा गरुड कुठंतरी गेला होता कामानिमित्ताने गरुड आला आई तुझा चेहरा तर फारच उतारला पप्याची आई तुला काही म्हणली का अरे म्हणले बाबा ती पप्याची आई काही म्हणली नाही पण ते यम आला होता सकाळी मग त्याने सांगितलं उद्या सकाळी येतो वळकुटी बांधून ठेवा गरुड म्हणला त्या यमाला माहिती नाही तिचा मुलगा कोण आहे गरुड आहे तिचा मुलगा मग बस पाठीवर उद्या सकाळी यम इथे तू सापडणारच नाही तुला घेऊन जातो म्हणले कुठं नेतो गुवाहाटीला चल आणि मग बसवला आईला जो निघाला गरुड हजारो कोसो योजना दूर गेला मार दर्या खोऱ्या पर्वत रांगा समुद्र ओलांडत ओलांडत एका ठिकाणी गेला तिथं मोठी डोंगराची रांग होती खाली दरी होती दरीत गेला तिथे गुहा होती तो गुहेत बसला आईला म्हणला आई बजीद तुला आज सकाळी तिथं यमने आले येईल यमाला तू सापडायचीच नाही आई म्हणे गरुडा जरा मागं बघ बरं कोण बसले तर तिथं यमराज रेड्यावर बसून हजरच होते गरुड म्हणलं तू इथं कसा यमराज म्हणले हिचं मरण इथंच लिहिलेलं हे बघ ही म्हातारी रातोरात तिथून इथं कशी आणायची हा मोठा प्रश्न होता फार चांगलं काम केलं म्हणले तो जेट विमान पाठवून इथं आणली आई साहेब वळकुटी गुंडाळा पहिले म्हणले हे बाय तुमचा टाईम मारला मृत्यूच्या जागा कोणी बदलू शकत नाही मृत्यूच्या बाबतीत हे चिंतन आहे का जागा सहज ठरलेल्या आहेत तुम्ही प्रयत्नाने बदलू शकत नाही हट्टाने बी बदलू शकत नाही सहज आहे मृत्यूची जागा ठरलेली 1 2 मृत्यूची वेळ ठरलेली वेळ मृत्यूच्या वेळा कोणी बदलू शकत नाही लोक म्हणतात पोरगी येईपर्यंत म्हाताऱ्याने थांबायला पाहिजे होतं अरे बाबा त्याची जी वेळ आहे त्याच वेळेत म्हातारा जाणार वेळा कोणी बदलू शकत नाही एक म्हातारा ॲडमिट केलं दवाखान्यात चांगलं 2-4 महिने राहिल्यावर डॉक्टरने पोरांना बोलिलं हे म्हातारा घेऊन जा म्हणले का हे उद्या मारणार आहे म्हणले ते म्हाताऱ्याने ऐकलं म्हातारा म्हणला मी उद्या मारणार आहे मी परवा मरण असं काही करा त्याने का बरं म्हणले उद्या आमुष आहे आणि त्यात ग्रहण आहे अख्खं गाव म्हणून गिरणात मिळाला अख्खं गाव म्हणून गिरणात मिळाला आमुष्याला मिळाला मग काही करा डॉक्टर मी परवा मेलो पाहिजे असं करा आता काय करा डॉक्टरने अनेक उपाय केले ते ग्रहणातच मेलं विठ्ठल कुंडली कवरदा मृत्यूची जागा ठरलेली मृत्यूची वेळ ठरलेली मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे मृत्यूचा अधिकारी कोणी बदलू शकत नाही जर मृत्यू बदली माणूस देता आला असता तर एकही डंगर मेलं नसतं पोरं पुढं काढली असते त्यांनी डंगरे म्हणले असते पोरं न्या हा मला जरा राहू द्या म्हणले असते हा एकही मेले नसते बदली माणसं दिली असती बदली पण मृत्यूला बदली माणूस देता येत नाही ज्याचं मरण आहे तोच मरतो विठ्ठल कुंडली कवरदा एका गावाची ट्रिप निघाली ट्रिप चालली होती तीर्थयात्रेला निघाल्यावर जवळजवळ 50 जण होते एकाच गावची होते बसले एक ट्रॅव्हल्स केली निघाल्यावर पुढं प्रसंग असा झाला गेले सातपुड्याच्या पर्वतरांगा ओलांडून त्याला पुढं जायचं होतं पण अचानक सोसाट्याचा वारा सुटला अचानक ढगगोळा झाले अचानक विजा कडाडायच्या कडाड दिशी वीज कडाडायची तिथं यायची एसटी जवळ यायची बस जवळ मागं जायची कडाड दिशी वीज कडाडायची बस जवळ यायची मागं जायची कडाड दिशी वीज कडाडायची बस जवळ यायची मागं जायची ड्रायव्हरने गाडी थांबवली ड्रायव्हर मागं आला म्हणले हे बघा तुम्ही सगळी एकाच गावची आहेत म्हणजे मग या गाडीत कोणीतरी पायाळू आहे म्हणले त्याच्यासाठी वीज येते आणि 49 लोकांसाठी मागं जाते
तर कोण पायळू तेवढा खाली काढा, नाही तर हाकनाक 50 मरत येत. आता ती एकाच गावातली होती ना, एकाच गावातली असल्यामुळं गावातल्या लोकांना माहिती असतं गावात पायाळू कोण, गावात डोकाळू कोण. काय सांगावं महाराज, गाव पायाळू कमी, डोकाळूच लय येत महाराज. ज्याला वांग कळत नाही ती बी सप्त्यात डोकं देतं. मी सांगतो तो बॉल लावा लावा, ते काय कांदा आहे का लावायला का वांग येत. तू कधी टाळाला शिवलाय का? तुला पंढरपूर कोण्या भागाला आहे माहिती का? एकादशी कोणवरी असती, पुनवाला असती, आमुषाला असं. तुला काय कळत आहे त्यातलं? ज्याला हे बाई याच्या कमिट्या पाहिजे, जत्राची कमिटी वेगळी, यात्राची वेगळी, सप्त्याची वेगळी, घाटाची. घाटावाल्यानी सप्त्याच्या नियोजनाला जायचंच नाही, सप्त्यावाल्यानी घाटावर तोंड खोपसायचंच नाही. मला काय पडलंय, ती सगळी घाटातली सप्त्यात आलीत. मारा हे बोलाव, हे लय भारी दिसतोय दिसतोय. मग तू उद्या गौतमी पाटील आणशील, तो काय बरोबर आहे? हा, याच्या कमिट्या पाहिजे महाराज. गावगाव इतका ब्रह्मदेवाच्या गैरहाजरीत माल जन्माला आलाय, वांग कळत नाही. आमच्या लहानपणी सप्त्याच्या मिटिंगात नव्हत्या महाराज. सभापती तुमच्यासारखा एखादा चालता माणूस पाहायचा, त्यांनी लगेच पंढरपूरला जायचं, तिथं तारखा द्यायच्या, आळंदीला जायचं, तिथं तारखा द्यायच्या. त्यांनी सांगितलं तारखा दिल्यात आणि मग सांगायचं तुझी ही पंगत, तुझी ही पंगत. आता लोक म्हणते हे कोणी तारखा द्यायला सांगितलं? मिटिंग झाली का आपली? मिटिंगच्या आत कसं काय तारखा दिल्या? म्हणजे काय, मिटिंगला येणारी बरीच जण आधी शिटिंग करून येतात आणि मिटिंगमध्ये फिटिंग नाही, फक्त चांगल्याची कटिंग करायचं काम करतात. म्हणून सप्त्याची महाराज आम्ही लाख लाख लोकांचे सप्ते करतो बिगर मिटिंगची. हो अजिबात नाही, तारखा आधी देऊन टाकितो आम्ही. ओतूरच्या तारखा दिल्या, जुन्नर गाव सगळं जुन्नर तालुका मिटिंग मधलाची, पण बिगर मिटिंगच्याच तारखा देऊन टाकला. आम्हाला कोणी विचारित नाही, त्याला माहिती यांना काही विचारलं हे काकानांचा आळ चंकच जाणतोय महाराज असं. आणि म्हणून हे कधी ध्यानात धरा महाराज, याचं सूत्र आहे. पण ते काय करावं, काय गाव पायाळू कमी, डोकाळू लय झाला म्हणजे महाराज. कुठं डोकं देणार आणि बिगर चुंबळीचं देणार, एक विषयचे महाराज. चुंबळ लावून जर डोकं दिलं तर ठीक आहे, बिगर चुंबळीचं डोकं द्यायचं ना. ते गावाला माहिती होतं याच्यात पायाळू कोण आणि डोकाळू कोण. त्या अख्ख्या 50 जणांच्या याच्यात एकच पायाळू होतं, ती भजनी होतं. भजने बी काही लय शाना नव्हता, एकच अभंग पाठवता, भक्त आईशी जाणाचे देवदास. हे आता आमचे शाने नाहीत म्हणून तुम्हाला फावलंय, काय बोलायचं आता. त्याला सगळेजण म्हणले बघ रामभाऊ, अरे 20 तुझ्यामुळे येऊ राहिली, मग हे तुझ्यासाठी हाकनाक 49 मरत येत. मग आमची विनंती की तू निघून जा, तुझ्यावर 20 पडल, 49 वाचतील. अरे जीवदान दिल्याचं लय मोठं पुण्य आहे. तो अभंग एकच म्हणायचा, भक्त आयशे जाना जे देही. त्याला वाटलं ह्या अभंगाची आज आपल्यालाच परीक्षा द्यावा लागेल. आता देहावर उदास झाला तो. आणि मग तो गाडीच्या खाली निघाल्यावर गल्लीतले काय म्हणले, मग ते पैसे अडके द्या, आता मरायचेच म्हणले. काय ठोता लय भामटी लोक राहतात हा. आणि मग पैसे अडके सगळे घेतले, तो खाली उतरला. एसटी 100 फूट पुढं गेली महाराज. काय सांगताय, मृत्यूचा अधिकारी ठरलेला असतो, बदलता येत नाही महाराज. कडाड दिशी वीज कडाडली, पडली एसटीवर, 49 मेले, पठ्याच वाटला महाराज. तुम्ही म्हणाला असं कसं झालं? अधिकारी तो नव्हता, अधिकारी हे 49 जण होते. ह्या 49 जणांसाठी 15 वेळा वीज जवळ आली होती, पण ह्या पठ्ठ्यासाठी मागं गेली होती महाराज. लोकांनी त्याला काढून दिला, स्वतःच पायावर दोंडा पाडून घेतला महाराज. असं आहे. एका गावात एक चिंचेचं झाड होतं, चिंचा झाडून नेल्या होत्या लोकांनी, आणि खाली एक साधू बसले होतं तपश्चर्या करीत. एका कडाला अशा 5-6 चिंचा होत्या. गावातली 6-7 टार्गट कार्टी आली. आता 5-6 चिंचा म्हणल्यावर ती दगड आणायची. आता काय 5-6 चिंचा नियम लागत नसायचा, नियम हुकायचा. गावातली पोरं होती, मग ती जरा शिव्या द्यायची. नियम हुकला का ते म्हणजे चहा आईला, नियमच हुकला. परत दगड आणायचे, चहा आईला, नियमच हुकला, चहा आईला, नियमच हुकला. ते साधू जरा गरम डोक्याचं होतं. ते म्हणले हे कार्ट्याव, नियम हुकला तर हुकला, पण आईला शिवी का देता, शापच देईन. आता पोरं बाप मानिना तर शाप का ऐकायचे. पोरं म्हणले हा आम्ही शिवी देणार. पोरं बावळटच असतात महाराज. साधू म्हणा दे बरं, मारा बरं, दे बरं परत आईला शिवी. पोराने परत दगड घातला, हाणला, नियम हुकला. पोरं म्हणले चायला, नियमच हुकला. ते साधू असं गरम डोक्यात त्याची पाणी घेतलं, यमा यांच्यावर 20 टाक, मारून टाक्यांना, दिला शाप. काय या साधूचं वाक्य खरं झालं महाराज. वरून वीज पडली साधूच्या अंगावर,
साधूच मेला वरून यम म्हणला चायला नियमच ठोकला. अधिकारी कोण होता हे लक्षात घ्या. विठ्ठल काही गोष्टी जीवाला सहज मिळतात, काही प्रयत्नाने काही हट्टाने सहज मिळतात. 4 मृत्यू, मूर्ख, व्यसन आणि आळस. मृत्यूच्या बाबतीत मी 3 प्रकारचं चिंतन मांडले. मृत्यूची वेळ ठरलेली, मृत्यूची जागा ठरलेली, मृत्यूचा अधिकारी ठरलेला. मृत्यू मूर्खाची गाठ जीवाला सहज पडते. मूर्ख कोणाला म्हणतात? शहाण्या माणसाच्या मनात येत नाही तेच करतो त्याला मूर्ख म्हणतात. मूर्ख एक जाना तोची खरा, मूर्ख एक जाना तोची खरा, मूर्ख एक जाना, तोची खरा, मूर्ख एक जाना. नयतेची करी श्रेष्ठाची या मना, करी श्रेष्ठाची या मना, नयतेची करी श्रेष्ठाची या मना. मूर्ख एक दाना तोची खरा, मूर्ख एक दाना तोची खरा. गावातल्या जाणत्या माणसाच्या मनात येत नाही तेच करतो त्याला मूर्ख म्हणतात. नये तेची करी श्रेष्ठाची आमना, श्रेष्ठाची आमना नये तेची करी, मूर्ख एक जाना तोची खरा. मूर्खाची आणि आपली गाठ कधी कधी सहज पडते महाराज. कधी कधी आपल्याला वाटतं आपल्याला चांगलं काम करायचंय, ज्या गल्लीने निघालोत आपण त्या गल्लीला वाटेवर कुठंतरी मूर्ख बसलेला असते, त्याची गाठ पडली तर पनवती लागल, आपशकून होईल. मग लोक त्या दिवशी गल्ली बदलून निघतील, इकडून जायचं ते इकडून निघत. ते मूर्ख त्या दिवशी त्याच गल्लीला असतं. राम राम कुठं चालले? अरे आता काय कुठं चालले सांगा बाबा, तुझ्यासाठी मी गल्ली बदलली तर तू तिथंच हजर झाला. मूर्खाच्या गाठी सहज पडतात. मूर्खाची गाठ पडायला गल्लीतच जावं लागत असंही काय नाही. कधी कधी घरातच मूर्खाच्या गाठी पडतात महाराज. घरात काय मूर्ख कमी नसतात, वर बघा जरा असो, आणि मग खाली काय पाहताय? घरात मी काय मूर्ख कमी आहेत काय महाराज? घरात लय मूर्ख. एका घरात एक मूर्ख होतं, ते बोलायचं आणि लग्न मोडायचं. त्याच्या बहिणीचं लग्न, ते त्या लग्नाच्या मिटिंगमध्ये काहीतरी बोलायचं, लग्न मोडायचं, काहीतरी बोलायचं, लग्न मोडायचं. त्याला ते नसताना मिटिंग लावली म्हणून लग्न जुळलं. पण हे लग्नात तरी काहीतरी बोललं आणि मिटिंग मोडल म्हणून आदल्या दिवशी घरच्यांनी मिटिंग लावली. म्हणले मूर्खा, तुझ्या बोलण्यामुळं 13 वेळा लग्न मोडले, हे 14 वेळा पाहुणे बळबळ आणले तर जुळवले. उद्या लग्नात काही बोलू नको, तुझ्या हातापाया पडून सांगतो. तो ना बोलायचं नाही, आजची पाच बोलायचं नाही, गप्प बसायचं. तो म्हणला मांडव पेटला तरी बोलायचं नाही. काय काय बोलन भरोसाच नाही मला. मूर्खच ना ते काही झालं तरी. घरचे म्हणल्यावर बोलू नको ना, तू असं बोलतो त्याच्यामुळे असं होतो. मग तो ना उद्या नवरदेव मेला तरी बोलायचं नाही. आता घरचे म्हणले घाप, ह्या बोलण्यामुळं तरी एवढं नासत आहे म्हणले. तो म्हणला ठीक आहे, मग उद्या मला पिंडा एवढा भात द्या, तो मी खातो आणि प्रेतासारखा पडून राहतो. बोलला, पण ही लग्नाची भाषा आहे का पिंडन प्रेत? हे असली भावलाट आहेत काही काय महाराज. मूर्ख, ह्या मूर्खाची गाठ जीवाला सहज पडते हो. कधी कधी होतं तसं. काही सज्जनाशी संग, काही दुर्जनाशी योग, तुकाराम महाराज म्हणतात. कधी कधी योग येतो त्यांच्याशी बी महाराज. मृत्यू सहज आहे जीवाला, मूर्ख सहज भेटतो. व्यसनम, व्यसन माणसाला सहज जडतं. नकळता संग झाला सहज खेळता, सहज खेळता. प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी, प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी. संग झाला सहज खेळता, झाला सहज खेळता. प्रवर्तली चिंता मागिलाची, प्रवर्तली चिंता नकळता संग झाला सहज खेळता, सहज खेळता. प्रवर्तली चिंता, प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी. संग झाला सहज खेळता, झाला सहज खेळता. प्रवर्तली चिंता,
व्यसन माणसं सहज करतात महाराज. बोलता बोलता व्यसन करतात. एका गावात हेमाडपंथी मंदिर होतं आमचं. त्या गावात कीर्तन जरा तासभर मी लवकर गेलो. गावकार बरे म्हणले चला तुम्हाला मंदिर दाखवतो. गेलो मंदिरात. मग पुजारी सांगायला लागला महाराज हे अमक्या शतकात बांधलेलं आहे, तमक्या राजाने बांधलेलं आहे, त्याचा तमका नवस होता म्हणून बांधलं आहे. हे अशी मूर्ती, हे असे खांब, हे अशी हेमाडपंथी. आणि बोलता बोलता व्यसन करतात. त्याने माझ्या देखत बिडी काढली आणि माझ्या देखत देवाच्या समयलाच बिडी पेटवली त्याने. आता काय करा म्हणलं काय माणसं आहेत. म्हणलं वा तुझं माझ्या देखतच कार्यक्रम चालला आहे. वा बोलता बोलता माणसं व्यसन करतात महाराज. वा असो. व्यसनम आलस्यम, आळस माणसं सहज देतात. एक तटस्थ मानसी एक सहजची आळसी, एक सहजची आळसी, एक सहजची आळसी. एक तटस्थ मानसी एक सहजची आळसी, एक सहजची आळसी, एक सहजची एक तटस्थ मानसी एक सहजची आळसी, एक सहजची आळसी, एक सहजची आळसी. एक तटस्थ मानसी एक सहजची आळसी, एक सहजची आळसी, एक सहजची आळस माणसं सहज देतात. आळस द्यायला काही प्रयत्न करावा लागत नाही, हट्ट धरावा लागत नाही. आळस जीवाच्या पाचीला सहज पुजलेला आहे मला. गावगाव लय आळशी, पोरं आळशी, त्यांचे बाप आळशी, त्यांच्या सगळेच आळशी गावगाव. पोरं लय आळशी मला. एका पोराने मास्तरच्या डोळ्यात देखत जांभळी दिली, आळस दिला. मास्तर म्हणे माझ्या डोळ्यात देखत ओट पॅन्टवर उभा राहा मूर्खा, बघ ना मागं पोरं किती चांगले बसले तर चांगला अभ्यास करतात. हा ते देतात का आळस? खुशाल माझ्या पुढच्या बेंचवर बसला आळस दिला. ओट बेंचवर बसून उभा राहा. बेंचवर उभा राहिला तो. ना मास्तर अहो तुम्ही मला म्हणताय मागच्याकडे बघा. अहो हे मागचे एवढे आळशी इथं मी तरी आळस दिला आहे. मागच्यांना आळस द्यायचा सुद्धा आळस वाटतोय मला. काय एवढा आळशी समाज झाला आता काय सांगा. पोरं आळशी. मास्तर म्हणले बरोबर ठीक आहे ठीक आहे बसा. ए वह्या काढा. काढल्या सगळ्यांनी. पेन घ्या. घेतला. निबंध लिहा. पोरं म्हणजे विषय तर सांगा. मास्तर म्हणजे विषय आळस ह्याच शब्दावर लिहा म्हणजे. पोराने निबंध लिहिला. मास्तर तपाशीत होती. एक पोरगं एवढा आळशी होतं त्याने काहीच लिहिलं नाही, फक्त एक वाक्य लिहिलं होतं, यालाच आळस असं म्हणता. असे गाव आळशी त्याला म्हणले. आता काय सांगा पोरं आळशी. बरं त्यांचे बाप काय कमी आळशीत काय महाराज. गडी लय आळशी. दरवर्षी गावातून काठमांडूला ट्रिप जायची. सगळं गाव गेलं काठमांडूला, एक गडी गेलाच नाही. बाया बांधल्या सगळ्या खाऊ. ती त्याची बायको संध्याकाळी जेवणं बिवणं झाले, भांडे घासले. माथरून टाकताना बाई म्हणली खाऊ अख्खं गाव काठमांडूला गेलं आणि तुम्ही काठमांडूला का जायना, जा की आता ट्रिप निघाली. तिला आळशी होतं. तो म्हणला अगं आता इथंच काठमांडू कशाला काठमांडू. नाहीच गेला गडी, नाहीच गेला. गडी आळशी. बाया बी काही कमी नाहीत गाड्या. महिला मंडळ वर बघा जरा. तुम्ही बी लय आळशी आहात महाराज. आता मी आपल्या पारनेरचं सांगत नाही, मी मग तिकडं जुन्नर भागातलं सांगतो. तुम्ही म्हणाल मग पारनेरचं कधी सांगता. मी उद्या जुन्नरला जाणार आहे तेव्हा सांगणार. बाहेर पडल्यावर सांगायचं असं सुखरूप बाहेर पडलं पाहिजे. बाया बी लय आळशी महाराज. गावातून दरवर्षी पशुपतीनाथला ट्रिप जायची. मग गावातल्या सगळ्या बाया गोळा झाल्या. शांताबाई हो शांताबाई तुम्ही आपलं सारखं रान आणि घर घर आणि रान चकरा नकरा चकरा नकरा चला ना एकदा तरी पशुपतीनाथला. बाई लय आळशी होती. बाई म्हणली पशुपतीनाथला जायची गरजच नाही. म्हणजे का माझ्या घरी माझा पशुपतीनाथ असल्यामुळं पशुपतीनाथला जायची गरजच नाही महाराज. लई बारीक ऐकलं तर कळन, नाही तर ध्यानात नाही यायचं तुमच्या. ऐका 3 गोष्टी ऐका. काही गोष्टी जीवाला सहज भेटतात, काही प्रयत्नाने, काही हट्टाने. सहज कोणत्या भेटतात? मृत्यू, मूर्ख, व्यसन आणि आळस. शास्त्र सांगते अनाहोता हि लभंते. शास्त्राने सांगितलं, मी फक्त दृष्टांत बसवले त्याला.
अनाहुता हि लभंते मृत्यू मूर्खम व्यसनम आलस्यम. काही गोष्टी जीवाला सहज भेटतात. पुढं ऐका, आता मुख्य विषय ऐका. अन्यत्र तो लाभ सिद्धौ यत्नम हटम अपेक्षेते. पण काही ठिकाणी मात्र यत्न म्हणजे प्रयत्न करावा लागतो, काही ठिकाणी हट्ट धरावा लागतो, काही ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. महाराज प्रयत्न केल्यावर काय भेटत नाही. यत्न करीता तेने काय नो हे, यत्न करीता तेने काय नो हे, यत्न करीता तेने काय नो हे, यत्न करीता तेने काय नो हे. कैसे तैसे राहे देवाचे हे देणे, जैसे तैसे राहे देवाचे देणे, जैसे तैसे राहे देवाचे हे देणे, जैसे तैसे राहे देवाचे देणे. यत्न करीता तेणे काय नो हे, यत्न करीता तेणे काय नो हे. यत्न करीता तेने काय नो हे, यत्न करीता तेने काय नो हे. प्रयत्न केल्यावर काय होत नाही. तुकाराम महाराज सांगतात, महिला मंडळ कांडिल्या कुटिल्या होत असे मांडा, आळसे धोंडा पडत असे. वा, कष्ट जर केलं तर बाई मांडा करू शकते, आणि आळस जर केला तर त्याचा कोंडाच होऊ शकतो. वा, प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न. एका गावची 2 मुलं आळंदीला आली होती शिकायला. आळंदीला एकाच गावातली, एकाच वयाची, एकाच वर्गात शिकलेली, एकाच बेंचवर बसलेली, एकाच गल्लीत राहायला होती. आळंदीला आली. मग तिथं जुन्या मंडळी विचारली तर काय प्रयत्न करावं लागतील. जुनी गडी म्हणली इथं पाठ 4ला उठावं लागत, 3:30लाच उठायचं. मग 3:30ला म्हणलं. एक जण म्हणला 3:30ला हो म्हणले. मग पाठ 3:30ला उठायचं, बाहेर जाऊन यायचं, हातपाय धुवायचे, कणिक मळायची. तो इतक्या लवकर चपात्या करायच्या. बावळ्या चपात्याला नाही. मग कणिक मळवायची, पावडर घ्यायचं, पाखवाज उचलायचं आणि इंद्राणीच्या घाटावर जायचं. आणि पाठ 4 ते सकाळी 8, 4 तास तिरकड तकता तिरकड तकता तिरकड तकता घेणं तकता. असू द्या, मी चांगला पकवाज शिकलेलो, पण नाही गरिबाच्या पोटावर पाय देत असं. आणि मग प्रॅक्टिस करायची. बर 8ला प्रॅक्टिस संपली का तिथंच इंद्रायणीत आंघोळ करायची, लगेच प्रदक्षिणा करायची, माऊलीचं दर्शन करून धर्मशाळेत यायचं. याला 2 तास लागतात सगळ्या विधीला. 8ला प्रॅक्टिस संपली, 9, 10 वाजता आला का नित्यनेम करायचा. 10:30ला मधुकरी उचलायची, कधी कधी पायी, कधी कधी टू व्हीलरवर, कधी कधी एखाद्या एसटीला हात करून जायचं. पण त्या आळंदी परिसरातली माणसं मधुकरीचा विद्यार्थी दिसलं का हात न करता गाडी थांबवतात आणि मधुकरीच्या गावी सोडतात. लोकांची भावना आहे त्या लोकांची. महाराज वा. आणि मग मधुकरीला जायचं. मग 11ला त्या गावात गेलं का 11 ते 12:30पर्यंत मधुकरी असते. ती मधुकरी घेऊन धर्मशाळेत यायला 1 वाजतात. 1 वाजली का मग सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या मधुकरीचा प्रसाद घ्यायचा. जेवायला 2 वाजता. 2 वाजता मग झोपायचं का? नाही, संस्थेत विचारसागरचा पाठ 2लाच असतो महाराज. मग 2 वाजता संस्थेत पाठाला जायचं. 2 ते 3:30ला पाठ संपला धर्मशाळेत यायचं. परत 3:30 ते 5:30पर्यंत तिरकड तकता त्यांनी तयारी करायची महाराज. बरं 5:30ला परत प्रदक्षिणेला जायचं, माऊलीचं दर्शन करून संस्थेत यायचं. संस्थेत 7 ते 9 भजन राहते. भजन संपलं का धर्मशाळेत यायचं. आता संस्थेने जेवायची सोय केली, आमच्या वेळेला जेवायची सोय नव्हती महाराज. 9 वाजता आलं का मग सकाळच्या शेळ्या भाकरी, वेटलेली भाजी जर चांगली असेल तर ठीक, नाहीतर वेटलेली असेल तर मिठासंग भाकरी खायच्या, नाहीतर मिरची संग खायच्या. आणि रात्री अर्ध्या पोटी जेवायचं. कारण रात्री जर गडी फुल जेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी 3:30ला उठत नाही. आमच्या धर्मशाळेत एक सोमवारी झोपलं, बुधवारीच उठलं मग. ते म्हणायचं मंगळवारी, नाही म्हणायचं बुधवारी. त्याला बुधवारचं वर्तमानपत्र दाखवलं त्यावेळेस त्याला खरं वाटलं, हा बुधवारी नाही का. असं आहे. कमी जेवायचं. एवढे प्रयत्न करावे लागतात. एकाच गावातले, एकाच वर्गातले, एकाच बेंचवर बसले 2 पोरं आले होते. त्यातला म्हणला आपल्याच्याने हे होणार नाही. ते घरी आलं, आता म्हशी बाजरी ताई. पण एक मात्र तिथं ते नियम पाळून राहिलं, त्याने प्रयत्नच केले. आज तेच तुमच्या पुढं कीर्तनाला उभं राहिलंय बघा. हे माझंच सांगतोय. आम्ही एकाच गावचे 2 होतो. एक गावाकडे, एक मी आळंदीत राहिलो बघा. प्रयत्न करावे लागतात महाराज. उगाच झोपा काढण्यात मजा नाही. प्रयत्न करा, काहीही भेटतं महाराज. वा, मी सांगून गेलो, कांडिल्या कुटिल्या होत असे मांडा. प्रयत्न करावं, काही होतंय महाराज. वा,
काही गोष्टी जीवाला सहज भेटतात, काही गोष्टी प्रयत्नाने भेटतात, पण काही गोष्टीसाठी हट्ट धरावा लागतो. हट्ट धरला तरच ती वस्तू मिळते, अन्यथा मिळत नाही. पेशव्यांच्या पदरी 2 रत्न होती. एक प्रभुणे शास्त्री, अनेक सावकार होते पुण्यातले. प्रभुणे शास्त्रीचं ज्ञान पाहून आणि सावकाराचं धन पाहून सावकाराने एकदा पेशव्यांना भली मदत केली होती. एका आर्थिक अडचणीत पेशव्यांना मदत केली. पेशव्याने 2 बिगबाळ्या केल्या. बिगबाळी हा अलंकार पेशवेपासून पुढे आलेला आहे. बिगबाळी केली. एक बिगबाळी दिली त्या प्रभुणे शास्त्रीला त्या माणसाचं ज्ञान पाहून, आणि एक बिगबाळी दिली त्या सावकाराला की त्याने आपल्याला अडचणीत काही मदत केली होती म्हणून. प्रभुणे शास्त्री गरीब होते, त्यांना मुलगा झाला. मुलाचं नाव राम ठेवलं. पण लहान मुलगा असताना प्रभुणे शास्त्री वारले. वारल्यावर आईने ती बिगबाळी मोडली. मुलाचं संगोपन केलं. थोडासा मुलगा वयात आला. आई त्याला सांगायची, अरे तुझे वडील फार ज्ञानी होते, काशीला शिकले होते. त्यांचं ज्ञान पाहून प्रभुणे शास्त्रीला बिगबाळी दिली म्हणजे पेशव्यांनी, आणि एक बिगबाळी सावकाराला दिली. तो ना ती बिगबाळी कशाला म्हणतात, मला पाहायची. आणि मग त्या मुलाने ठरवलं आपणही ती बिगबाळी मिळवायची. आणि तो मुलगा मूळचा होता माहुली संगमचा. हे सातारा जिल्ह्यात कोरेगावला गाव आहे बघा, कोरेगाव तालुक्यात माहुली संगम. आणि तिथं बहुतेक कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे, त्याला माहुली संगम म्हणतात. तिथून ते बाळ निघालं. अनवाहनी, पायात वाहन नाही, पण बिगबाळी कशाला म्हणतात, ती पाहायची मिळवायची आपण सुद्धा वडिलाप्रमाणे. हट्टाला पेटलं बाळ. आईला न सांगता निघून गेलं. त्या बाळाचं नाव राम. ते बाळ पुण्यात आलं, पण बिगबाळी कशाला म्हणतात पाहायची म्हणून ते ज्या सावकाराला दिली होती त्याची चौकशी केली. त्या सावकाराकडे कामाला राहिलं, पण जवळून बिगबाळी पाहता येणार. एक दिवस सावकार थकले. सावकार म्हणले, अरे राम माझे पाय धुवू. मग पाय धुवायला पाणी आणलं तिने. सावकार बसलं. ते राम पायावर पाणी वाचता वाचता त्याने बिगबाळीकडे पाहिलं. वा, अशीच बिगबाळी माझ्या वडिलांनी मिळवली होती. पण ते हात आहे ना तिकडं ध्यान गेल्यामुळं ते जग गेला त्याच्या पायावर, गुडघ्यावर सगळं द्वाथरच भिजलं. द्वाथर भिजलं तर त्याला जायचं होतं कुठंतरी मिटिंगला पेशव्या संगती. वलं द्वाथर घेऊन पेशव्यामध्ये, का रे तुला काय बाहेर जायची अक्कल नव्हती का? मग ते सावकार वाईटलं ते दिली ठेवून दिल्यावर ती बाळ रडायला. बघतो कुठं पाणी वतीतो कुणं. मुलगा म्हणला, मी बिगबाळी पाहतो. अरे ही बिगबाळी मिळायला भाग्य लागत. पेशव्याने 2 बिगबाळ्या बोलवल्यात. एक मी पेशव्याला मदत केली होती अडचणीत, म्हणून पेशव्याने माझा सन्मान ही बिगबाळी देऊन राखलाय. आणि एक प्रभुणे शास्त्री होते माहुली संगमचे, याचाच बाप रामचा. त्याला काय माहिती त्याचंच पोरग आहे म्हणून. त्यांचं ज्ञान पाहून दिली होती. ही मिळवायला भाग्य लागत. रामने डोळे पुसले. हट्टाला पेटलं बाळ. सावकार, ज्या प्रभुणे शास्त्रीने बिगबाळी मिळवली होती त्याचाच मुलगा आहे म्हणजे मी. आणि तुम्हाला मिळाली ती धनामुळं, माझ्या वडिलांना मिळाली ज्ञानामुळं. मी सुद्धा ही बिगबाळी मिळवणार, पण धनाच्या जोरावर नाही, ज्ञानाच्या जोरावर मिळवणार. आणि मी सुद्धा काशीला जाणार. ऐका, पोरगा असेल लईत लई 13-14 वर्षाचं. ते बाळ तिथून निघालं, अनवाहनी काशीला गेलं. त्या काळात काय नद्यावर पुलं होते का? कसं गेलं असेल विचार करा. पण हट्टाला पेटल्याला मनुष्य काही करू शकतो महाराज. अनवाहनी पोरग काशीला गेलं. गुरुजी पुढे गेलं, गुरुजी मला तुम्ही विद्या द्या. गुरुजी म्हणले, बाळ तू काही आधी दक्षिणा दे, मग मी तुला विद्या देतो. आम्ही बी गरीब गुरुजी, तर कोणी काही दिल्याशिवाय शिकवत नाही. गुरुजी मी तर अंगावर कपड्याने शिकलोय, माझ्याकडे काही नाही. मग आम्ही तुला शिकवणार नाही, तू इथून जा. मी त्या कोपऱ्यात बसून ऐकलं तर चालेल का? बाळ तू ऐकशील, पण एखादा उच्चार चुकीचा बसल तुझा. आम्ही तुझ्याकडून म्हणून घेणार नाही. म्हणून घेतलं तर आम्हाला चुकन बरोबर कळलं. ते बाळ असं हट्टी होतं, गुरुजी तुम्ही चुकीचं जरी शिकवलं तरी मी योग्यच बसवणार. आणि बाळ कोपऱ्यात बसायचं. गुरुजी शिकवायची ते बारीक ध्यान देऊन ऐकायचं. एवढं त्याने ज्ञान मिळवलं की काशीत 1 नंबरचा विद्वान झालं. त्याचं नाव रामशास्त्री प्रभूने. वा, 1 नंबरचा विद्वान झालं. काशीकराने त्याला मानाची शालजोडी दिली. तेच पुण्यात आलं. हेच प्रभूने शास्त्रीचं पोरग आहे. आणि मग त्यांना न्यायाधीश केलं. रघुनाथरावाने धचम केलं. त्यावेळेस याच रघुनाथरावाला देहदंडाची शिक्षा देणारा हाच तो रामशास्त्री महाराज. रामशास्त्री नावाचा चित्रपट आजही यूट्यूबवर आहे, हे पाहायला पाहिजे. तुम्ही सैराट पाहता म्हणून गायराट झाले. एकदा तरी हा चित्रपट पहा. चित्रपटाचं नाव आहे रामशास्त्री. 2 तासाचे चित्रपट. काय बाळाने ध्येय वेड बाळा असेल
ज्ञान मिळवण्यासाठी त्याने किती हट्ट पेटवला महाराज. काही गोष्टी हट्टाला त्याने बिगबाळीचा हट्ट धरला आणि मिळवलाच. बिगबाळी मिळवली, संपला माझा विषय. काही गोष्टी हट्टाने मिळवाव्या लागतात, त्या गोष्टी सहज भेटत नाहीत, प्रयत्नाने भेटत नाही. एक माऊली निळोबरायच्या वारीला लेकराला घेऊन गेली. बाळाने एक खेळणी पाहिली, त्याला वाटत होतं ती खेळणी मला भेटल, पण ती सहज भेटली नाही. मग बाळाने प्रयत्न केला ती खेळणी उचलण्याचा. दुकानदार हुशार होता, त्या दुकानदाराने त्याच्या हातावर हळूच छडी मारली. टिंग. बाळाने का हात घेतला काढून, गेला पुढं. आई बाळाला निळोबरायचं दर्शन घेऊन मागे निघालं. त्याला ती खेळणी आवडली होती, त्याला वाटलं सहज भेटल, परत भेटली नाही. परत त्याने उचलण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नाने भेटली नाही. सहज भेटेना, प्रयत्नाने भेटेना. मग त्याने आईचा हात झटकावला, खाली अंग टाकलं, हट्ट धरला, खेळलीच पाहिजे. त्या हट्टाला पाहून आईने मात्र त्याला ती खेळणी घेऊन दिली. ती खेळणी त्याला सहज भेटली का? नाही. प्रयत्नाने भेटली का? नाही. मग हट्टाने भेटली. काही गोष्टीसाठी हट्ट धरावा लागतो. संपली माझी प्रस्तावना. आता अभंगाकडे या. वारकऱ्याच्या घरी, हरिदासाच्या घरी जन्म सहज भेटत नाही. हरिदासाच्या घरी जन्म प्रयत्नाने भेटत नाही. तुम्ही म्हणता मी त्या बुवाच्या पोटी येईल, नाही नाही, ते बुवाच परत जन्माला येतोय की नाही तुझं शंका आहे. तू काय त्याच्या पोटी येतोस? वारकऱ्याच्या घरी जन्म सहज भेटत नाही बुवा, प्रयत्नाने भेटत नाही. जन्मभर परमार्थ करायचा आणि पांडुरंगाला शेवटी म्हणायचं देवा काही देऊ नको, मला फक्त वारकऱ्याच्या घरी जन्म घाल, ही माझी तुला हट्टपूर्वक मागणी. अभंगाच्या पहिल्या शाळा. हरिदासाचे घर, हरिदासाचे घर, हरिदासाचे घर, हरिदासाचे घर, हरिदासाचे घर, हरिदासाचे घर, हरिदासाचे घर. काही मागा मज उपजवा जमातारे, मज उपजवा जमातारे, मनसे काही मागा, मनसे काही मागा. काही गोष्टी जीवाला सहज भेटतात, काही प्रयत्नाने, काही हट्टाने. वारकऱ्याच्या घरी जन्म सहज भेटत नाही बा. वारकऱ्याच्या घरी जन्म प्रयत्नाने भेटत नाही, प्रयत्न करूनही होणार नाही. तिथं देवाला पाशी हट्ट धरावा लागतो. म्हणून तुकाराम महाराजांनी आज हट्ट धरलाय. मनसे काही मागा हेची देगा पाठवा. च लावलं, हे नाही, हेच देवा, हेच मला मागायचंय, हेच दे. काय? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदास, हरिदास कोणाला म्हणायचं? 500 रुपयासाठी वड्यातून गाडी मागा आणतो तर त्याला भामटा म्हणतात, हरिदास म्हणत नाही महाराज. तुम्ही त्याचेच गिरायक झालेत, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात. हरिदास कोणाला म्हणतात? जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही त्याला हरिदास म्हणतात. तरीच हरिदास मनवितास लागिजे, निर्वासना की जे चित्तादी. कोंडाजी बाबा डेरे. काय लोकांनी दिलंय ते उघडून सुद्धा पाहायचं नाही, याला हरिदास म्हणायचं. यदृच्छा लाभ संतुष्टो, भेटल त्यात समाधान. वा हरिदास. त्याच्या घरी काय? वारकऱ्याच्या घरी खायला ना खरडायला. काय तिथं? काय जन्म कशाला घ्यायचा? अरे बाबा तिथं खायला नाही, पण तिथं गायला लय खास. वा. एक अभंग पाठ करा. म्हणता वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन तीर्था. खायला चांगलं नाही, कन्या भाकरीचे खाणे. तिथं पिझ्झा भेटणार नाही तुम्हाला, डोसा, चिली, उत्तप्पा, बोला पिझ्झा बरेच आहेत. आता दाद्या ते डोक्यातून जाते ना आपल्या, त्याची संथा घ्यावं लागेल एवढी कटक मला. बर, तिथं खायला भेटणार नाही. तिथं कन्या भाकरीचे खाणे, पण गाठी रामनाम गाणे. फराळ असेल, फराळाशी पिठं लाया. फराळ म्हणजे नाश्ता, नाश्त्याला पीठ लाया भेटतील,
पण घडोघडी पडती पाया. वा, एवढा मग पाठ करा. जे वारकऱ्याच्या घरी ते कुठं नाही भेटणार महाराज. वा, एकदा श्री गुरु विठ्ठल महाराज घुले वारले. आम्ही त्यांच्या मैतीला पंढरपूरला गेलो. आंघोळ्या केल्या, अग्निडाग दिला, आंघोळ्या केल्या. आम्ही 10-20 जण होतो. जेवायची काही सोय. सकाळी निघालो होतो आम्ही 6 वाजता. अग्निडाग झाला 4 वाजता. जेवलोच नाही दिवसभर. 4ला भोका लागल्या. तिथं कबीर महाराजाचं मठ आहे बघा, इंद्रायणीच्या काठावरच आहे, चंद्रभागेच्या काठावर. तिथं गेलो. तिथं आदरणीय हरिभक्तीपारायण कबीर महाराज होते. कबीर महाराज म्हणले, माऊली तुम्ही जेवलेत का? आमच्याबरोबर आसाराम बाबा खांदवे होते. आसाराम बाबा खांदवे आणि कबीर महाराजाचा अन्योन्य संबंध. कबीर महाराज म्हणले, आसाराम बाबा माऊली तुम्ही जेवले का? आता आम्ही 25 जण होतो. नाही म्हणाव तो उपवास शिरवून, हा म्हणाव तर एखाद्या घरी 25 माणसं जेव घालला अवघड ना. बाया काय करत्या? म्हणलं आम्ही जेवलेलो नाहीत, पण आम्ही आता जातो. कबीर महाराज म्हणले का? म्हणलं आम्ही खरंच उपवास येतो, पण 25 जणांचा स्वयंपाक कसा होईल? कबीर महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं, महाराज हे घर कुबेराचं नाही कबीराचं आहे. म्हणजे कुबेराच्या घरून वारकरी उपवासी जाईल, पण कबीराच्या घरून जाणार नाही महाराज. आमच्या कबीरांनी रात्री वारकरी जेव घातलेले आहेत महाराज. कबीराचे घरी आले संतजन, रात्र झाली जाणं 2 प्रहर. हे प्रमाण सांगितलं त्यांनी. काय महाराज 2-4 बाया होत्या, अशा चपळ बाया. दोघींनी पिठलं हाटलं, दोघीच्या भाकरी लागल्या. 25 वारकरी अर्ध्या तासात जेव घातले बायांनी महाराज. वा, हे वारकऱ्याच्या घरचं वैभव आहे. वारकऱ्याच्या दारातून कुत्रं उपवाशी जात नाही, आणि शेठजीच्या दारात कुत्रं बी जात नाही. वा, पाखरू घरवून जात नाही का? पाखरूच खातंय शेठजीन, काय सांगावं महाराज असं आहे. आणि म्हणून वारकऱ्याच्या घरी जन्म दे, शेठजीच्या घरी जन्म देऊ नको. वा, हरिदासाची घरी मज उपजवा जन्म. तुम्ही किती श्रीमंत आहेत याला किंमत नाही, तुम्हाला संस्कार किती त्याला किंमत आहे महाराज. श्रीमंताच्या पोराने पण पुण्यात काय राडा केला 1-2-4 महिन्यापूर्वी पाहिला नाही? एकाने कशी उडवली सगळी. बाप अटक आहे, बायको अटक आहे, ती पोरा अटक आहे, 3 पिढ्या अटक आहेत महाराज. हे असं आहे. आणि म्हणून हात जोडून विनंती, श्रीमंतीपेक्षा संस्काराची उंची फार मोठी, पण ते तुमच्या ध्यानात बसणारच नाही. सांगून काही फायदाही नाही महाराज. वा, असं आहे संस्कार. वा, आणि म्हणून तिथं संस्कार आहेत, म्हणून त्यांच्या घरी जन्म दे. हरिदासाची घरी आजही काही काही घरी इतके संस्कार असतात मला आम्हाला लगेच गेल्या गेल्या कळत. आम्ही कीर्तनकार कीर्तनाच्या वेळाला गेलं, लेकरा बाळा सकट पाया पडत येत मला. काही काही लहान मुलं राहतात पायावर डोकं ठेवलेलं काढीतच नाही. आम्हीच उचलून घेतो. वा, काय संस्कार आहेत. ते वारकऱ्याचं घर राहतं. कधी कधी शेठजीच्या घरी जातो. मग ते आता त्यांच्या घरी गेल्यावर ते शेठजी येते पोर घेऊन, पोराला म्हणते पड पाया. ते पोर पोकडा असं पड ना पाया. मी ना ते नका का पडणार, मग तू तर पड ना. ते पडत नाही महाराज. वर बी आकली, पण हे महाकली ना. संस्कार नाही असं आहे. आता आम्हाला 2 घास तिथं खायचे असतात. आम्ही काय म्हणतो, बाळ्या मन रामकृष्णारी, मन रामकृष्णारी. ती आमच्याकडे नुसतंच बघत. मग ते म्हातारं काय म्हणतं, बाळ्या महाराज काय म्हणते ते म्हण. काय 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 रामकृष्णारी म्हण नाही. म्हातारं रामकृष्णारी म्हणतच नाही. महाराज काय म्हणते ते म्हण. म्हणलं ते नका का म्हणा, पण तुझ्या थोबाडाला काय झालं तू म्हण ना. श्रीमंती आणि संस्कार याच्यात फार तफावत आहे बुवा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला वारकऱ्याच्या घरी जन्म पाहिजे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. ऐका, इथं जन्म आणि अंतर हा 2 शब्द एकत्र शब्द करून जन्मांतर शब्द तयार झाला आहे. अंतर शब्दाचा अर्थ इतर होतो. हा संस्कृत शब्द आहे. वेश बदलला तर त्याला वेशांतर म्हणतात. धर्म बदलला त्याला धर्मांतर म्हणतात. मार्ग बदलला त्याला मार्गांतर म्हणतात. तसं मनुष्य देह सोडून दुसरा देह दे याला जन्मांतर म्हणतात. देवा वारकऱ्याच्या घरी मला माणसाचाच जन्म दे असं आमचं मागणं नाही. जन्मांतर म्हणजे इतर जन्म कोणता दे. कुत्रा कर, पण वारकऱ्याच्या दारातला कर. संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वान याती. कारण तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. संताच्या दारातलं कुत्रं व्हावं, बैल व्हावं पण माऊलीच्या पालखीचं व्हावं. वा, घोडा व्हावं पण तुकोबराच्या सोहळ्यातला घोडा व्हावा. सेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाचे नानी होईन किडा. वा, याला म्हणायचं जन्मांतर. आईशे जन्म. आता मी तोच अभंग घेणार होतो, पण मला तुम्हाला मागं म्हणता येतो रे, जरा चरण जड आहेत. आईशे जन्म आता मज देई देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. आणि म्हणून जन्मांतर. जनावर कर
पण वारकऱ्याच्या दारातलं खरं महाराज. वा विठाल विठाल. वारकऱ्याच्या दारातलं कुत्रं दारात जर वारकरी आला तर कधीच भोकणार नाही, कारण त्याला ते गंध, त्याला ते टाळ, पखवास, दिंडी. आओ आम्ही पंचक्रोशी प्रदक्षिणा करतो, मग प्रत्येकाच्या दारात दिंडी जाती. वारकऱ्याच्या दारात दिंडी गेली, कुत्र्यांना एवढा आनंद होतो, शेपटी आली त्यात वारकऱ्यात मिसळत येत महाराज. वारकऱ्याच्या दारातल्या कुत्र्याला संस्कार राहतो. आणि एखाद्या गावी कीर्तनाला गेलो आणि तिथं शेडजीचे कुत्रे बांधलेले राहते. म्हणजे का बांधलं ते म्हणले, महाराज पाहिलं का ते धावत आहे. वा वा, नको म्हणलं तुझ्या घरी जेवायचंच नाही, मला उपवास आहे म्हणलं आज. वा, कुत्र्यालाही संस्कार राहतात वारकऱ्याच्या. आणि म्हणून घेण्यासारखा अभंग आहे. मायबाप जनावर भाऊ पण साधूच्या दारातलं भाऊ. वा, हरिदासाची आहे घरी माझा उपाजा वा जन्मांतरी. पंढरपूरवरून दिंड्या निघाल्या आळंदीच्या समाधी सोहळ्याला. अनेक दिंड्या निघाल्या, त्याच्यात आमच्या मराठवाड्यातली ठाकूरबाची दिंडी निघाली. दिंडी निघाली, बैलगाडी होती, बैलगाडीला बैल होतात, बैलगाडी सामान, भांडे कुंडे, वळकुट्या, शिदा सामुग्री काय कोण जाणे. पण माळशिरसपाशी आले, बैलगाडीचा बैलच मिळाला. आता कोण बैल देणार महाराज. वारकऱ्याची दिंडी ठाकूरबा बैलाजवळ आले, बैलाला पाठवून हात फिरवला, बाबड्या आपण माऊलीची सेवा समाधी सोहळ्याला चाललो. पंढरपूर ते आळंदी आपली दरवर्षी दिंडी माऊलीच्या सोहळ्याला. अशी वारीमध्ये सोडू नाही बरं. उठ बरं. मरून पडलेला बैल नुसता थाप टाकली, ताट दिशी उठून बसला बैल महाराज. आणि सोहळा आळंदीकडे निघाला. याला माझ्या ठाकूरबा काय ताकद असेल महाराज. बैल व्हावं पण ठाकूरबाच्या बैलगाडीचं व्हावं. वा, मज उपज वा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. अजूक एक मागायचं काय, मी चांगल्याच्या घरात जन्म देशील, पण जर तिथं काही साधू आले तर मला पाया पडायला लाज वाटेल. कधी कधी एखादी चांगल्याच्या घरात जन्मत येत, पण दारात जर एखादा वारकऱ्याला पाया पडायची लाज वाटते त्यांना. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांचं दर्शन घेताना लाजू नाही महाराज. काय लाजायचं. ज्ञानी जेलसिंग नावाचे राष्ट्रपती होऊन गेले आपल्या भारताचे. ते पंढरपूरला आले होते, मला काल तात्याने सांगितलं. पंढरपूरला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पश्चिम द्वाराने बाहेर पडले. त्यांनी विचारलं, या बाबा नामदेवजी की पायरी काय. कारण शीख समाजाचा नामदेव महाराजांचा मोठा संबंध आहे. नामदेव महाराजांचे बरेच अभंग गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात आहे शीखांच्या. पश्चिम द्वारातून मागं पडले बाहेर. पश्चिम द्वार म्हणजे मागं आहे. बाबा नामदेवजी की पायरी कहा आहे. आता काय करा. त्याने पायरी कशाला. मला दर्शन घ्यायचं आहे म्हणे. पण ते आजच्या क्रमात नाही. म्हणे तुझा क्रम ठुकून डाळून मला नामदेव. तू राष्ट्रपती का मी. हां, मी नुसता पती नाही, राष्ट्रपती म्हणजे. मग घेऊन चल. आता यांनी सिक्युरिटी मागं लावली होती. नामदेव पायरीपेक्षा सिक्युरिटीच नव्हती. आले ना गडबडीने त्यांना घेऊन. तिथं घेऊन आल्यावर आता तिथं वारकऱ्याची गर्दी महाराज. वा, ते काय त्यात वाहना पडलेले अमुक तमुक. तेवढ्यात त्यांनी नामदेव पायरी दर्शन घेतलं. आणि तिथं जेवढे वारकरी होते सगळ्याचं दर्शन घेत होते. कोण. राष्ट्रपती. गावात एकमताने निवडून येतोय. आजकाली कीर्तनकाराच्या पाया पडायला त्याच्या आगावून वार जातं महाराज. अरे संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. वारकऱ्याचं तर दर्शन घेतलं, पण खिशातला रुमाल काढला आणि तिथं जेवढ्या चपला पडल्या होत्या ना ते चपला पुसायचे आणि मस्तकाला लावायचे. अजूनही शीख समाजाचा नियम आहे. शीख समाजाचे लोक जर त्यांच्या त्या गुरुद्वारामध्ये गेले, दर्शन करून बाहेर पडले, तर ते बुटं पुशीत आहेत महाराज. चपला पुशीत आहेत आणि ते कपडाला लावित आहेत. वा, असं आहे. आमचं तर तुम्हाला म्हणणं आहे, तुम्ही आमच्या वारकऱ्याच्या चपला पुसू नका. उचलून जरी नाही नेल्या तरी नाही. आय सांगा वा. आय लईच अवघड झालंय महाराज. माझी एकदा दोनदा वाहन नेली, आमच्या ड्रायव्हरची 3दा नेली. त्याला म्हणणार तुझी 3दा नेली, 3 दिवस झाले, आज तूच एखाद्याची घे. तेव्हा आज घेतोच. आणि त्यांनी एकाची घेतली, त्या दिवशी माझीच हरवली. मी म्हणलं पाहू कोणाची घेतली, तर माझीच हाणली. घोटाळाच ना मला. संता लोटांगणी. कोणी वारकरी दिसला. कोंडाजी बाबा डेरे यांचे वारकरी मंगळूर पारगावला येतात महाराज. त्या चव्हाण शेटकडे येतात, आपले आप्पा शेटकडं. लांडगे माऊली अमुक तमुक ते होऊन आपल्याच आधी पाया पडत येत महाराज. याला माहिती संता लोटांगणी जाता लाज नको म्हणीन तुका म्हणे अंगे. शक्ती दे नाचे रंगे देवा. तुझ्या हरिपाठात तुझ्या कीर्तनात नाचायला शक्ती दे महाराज. वा, शक्ती दे नाचे रंगे मनसे काही मागा
हेची देगा पांडुरंगा विठोबा ताली वाजवा भजन करा कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडले कवरदा पुंडली कवरदा बसलेली मंडळी हात वर करा तुकाराम 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 बोला 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 तुकाराम 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 बोला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव चिंतन सेवा संपली मला बी लांबवायचं नाही कारण काही माणसं उशिरा आलेत नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे आणि म्हणून सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे आपण चांगलं नियोजन केलं आहे सुंदर मंडप आहे जेवढा मंडप आहे तेवढी माणसं आहेत नाही तर कधी कधी मोठा मांडव आत 5च पांडव हरीण मुकुंदान बुवासकट 5 होता वा मंडप चांगला आहे वाजवणारे चांगले इथं म्हणणारे बी चांगले आहेत महाराज थोडक्यात म्हणतात आणि गोड म्हणतात कधी कधी गोड म्हणतात लोक पण थोडक्यात म्हणत नाही तास 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 हा 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 ही काल तर एकाने चाल म्हणताना तोंड मोठं केलं तोंडच मिठाला तेवढ्यात चिमणी आत गेली अंडे घेऊन पिलं घेऊन बाहेर आलं तरी तोंड मिठाना असं कुठं असतं वेळेत असलं पाहिजे आपल्या गावात म्हणणारे चांगले आहेत वाजवणारे चांगले आहेत तुम्ही सगळी मंडळी येतात तुम्हाला सर्वांना धन्यवाद वा अशी ठेप पाहिजे महाराजाला समोरच ताट आणलं मग देवाला चाललं असो आदरणीय संपतराव या सगळे भजनी मंडळ आमच्या संभाजी शेठ शिवाजी शेठ यांच्या घरी आले किंवा आमचा 50वा तुम्ही सेवा घ्या आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला गावाच्या 50व्याचं रूपांतर शताब्दी वर्षात हो अशी रामरायाला प्रार्थना 1-2 मिनिट माझ्या बोलण्याकडे लक्ष देता का जरा रामकृष्णारी माझ्या मागं म्हणा रामकृष्णारी 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 हा रामकृष्णारी वा ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात मग हा 375वा गेल्या वर्षी आणि या वर्षी मोठा गाजला गेल्या वर्षी भरवस फाटा नाशिक कोपरगाव शहापूर सासवड 3 उत्सव झाले आणि या वर्षी मात्र पहिला उत्सव झाला देहुला काय देहुला उत्सव झाला महाराज
नंतर उत्सव झाला सिद्धटेकला, तोही फार सुंदर. आता आहे अकोळनेरला, जिथं संत कवी दास गणू महाराज झाले. दास गणू महाराज कोण होते सांगतो तुम्हाला. ज्यांनी चरित्र लिहिलं म्हणून लोकांना साईबाबा माहिती झाले, ज्यांच्या लेखणीतून लोकांना गजानन महाराज माहिती झाले, ज्यांच्या लेखणीतून अक्कलकोटचे स्वामी माहीत झाले. साईबाबांना, अक्कलकोटच्या स्वामीला आणि गजानन महाराजाला जगात कोणी आणलं असेल तर दास गणू महाराजांनी आणलंय महाराज. असे संत कवी दास गणू महाराज यांच्या गावी 16 एप्रिल ते 23 एप्रिल भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 1,00,000 लोकांचं नियोजन महाराज. अतिशय सुंदर आहे. 4 ते 6 काकडा भजने, 6 ते 7 तुकोबराची स्तुती, 7 ते 12 संगीत गाथा पारायणे, 12 वाजता 50 गावांच्या 1,50,000 भाकरी येणार आणि मग दुपारून 15-20 हजार लोकांची सोय केलेली जेवायची. दुपारी 3 ते 5 तुकोबरायचं चरित्र आहे, 5 ते 6 हरिपाठे, 6 ते 8 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, बंडातात्या कराडकर, कान्होबा महाराज दिहोकर, महादेव महाराज राऊत, श्रीनिवास महाराज घुगे, भास्कर गिरीजी महाराज अशा थोर संतांच्या भेटी आणि कीर्तन सोहळा पार पाडणार 6 ते 8 आणि 8 वाजता परत 50 गावांच्या 1,50,000 भाकरी येणार. लोणी मावळ्यापासून पलीकडली गावं अक्कोळनेरला जोडलेली आणि लोणी मावळ्यापासून अलीकडली गावं पारनेरची ओतूरला जोडलेली. तुमचं गाव ओतूरला जोडलेलं आहे आणि म्हणून तिकडली जी मंडळी त्यांना सगळ्याला विनंती आहे, 16 एप्रिल ते 23 एप्रिल महामहोत्सव आहे. 23 एप्रिलला काल्याच्या कीर्तनाला 2,00,000 लोकांना पुरणपोळीचं नियोजन आहे महाराज. 5,00,000 पुरणपोळी, 50,000 लिटर दूध. नियोजन कसं असेल बघा महाराज. असं वजन 41 लाख रुपयाचा मंडप आहे नसतं, 41 लाख. त्याला जर्मन हँगर मंडप म्हणतात महाराज. आपले भारतीय नाही, सगळं जर्मनी तत्त्वज्ञानाचा तो मंडप फार सुंदर आहे महाराज. उत्सव पाहण्यासारखा आहे. त्याच्या पत्रिका आता ह्या भागात हळूहळू येतील. तो जरा तिकडला उत्सव, पण तुमचं गाव ज्या उत्सवाला जोडलं तो ओतूरचा उत्सव आहे. या वर्षीच्या तुकोबरायच्या उत्सवाची सांगता ओतूरला होणार आहे. ओतूरची तारीख आहे 18 मे ते 25 मे. तिथंसुद्धा अतिशय भव्य दिव्य प्रमाणात उत्सव आहे. 17 मेला तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने ओतूरला येणार आहेत महाराज. आणि मग आपला पारनेर, काही शिरूर, तुमचं गाव तिकडं जोडलेलं आहे शिरूरचं, पारनेर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, अकोले, संगमनेर, पुणेकर, मुंबईकर सगळ्यांना एकत्र करून ओतूरला 18 मे ते 25 मे या दरम्यान महामहोत्सव आहे. त्याच्यातही सुद्धा तुकोबरायच्या पादुका 17 मेला हेलिकॉप्टरने येणार आहे दुपारी 3 वाजता. मग 3 वाजता मिरवणूक ठेवलेली तुकाराम महाराजाची महाराज. 375 आहे म्हणून 375 वारकरी पुढं चालणार पताका घेऊन. त्याच्या पाठीमागं 375 महिला कळश घेऊन. त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळशी घेऊन. त्याच्या पाठीमागं 375 पखवाज घेऊन. तुम्हाला दोघाला यावं लागेल. 17 मे बरं. त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधून. त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी. त्याच्या पाठीमागं 375 चोपदार आणि त्याच्या पाठीमागं 375 आपल्या ह्या 8 तालुक्यातली तुकाराम नावाची माणसं शोधून काढायची. तिथं कोण आहे तुकाराम? हातवर करा. वा, टाळ्या वाजवा त्या वारकऱ्यासाठी. वा, 375. मग आपल्याला पारनेर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, अकोले, संगमनेर, खेड या भागातून सगळे तुकाराम गोळा करायचे. सोपं नाही. आता काही बिगर माळकरी ते बी न्यायचे का? तेवढं पाहिल्यावर ते आपापच माळा घाली ती. वा, अशी मिरवणूक आहे 17 मेला आणि 18 मे ते 25 मे महामहोत्सव. तिथंही चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, जयवंत महाराज बोधले, महादेव महाराज राऊत, योगीराज महाराज गोसावी, उद्धव महाराज मंडलिक, संजय महाराज पाचपोर अशी गोड कीर्तन आहे तिथं बी महाराज. मनाला मोहन करील असा उत्सव आहे महाराज. अतिशय सुंदर उत्सव आहे. आणि त्या उत्सवाला आळकुटी गावच्या 1 दिवस भाकरी. आता तुकाराम महाराजाला भाकरी देताल का करून? वाजार जोरदार टाळ्या वाजावा. आता त्या भाकरी देतात मग तुम्ही म्हणाला आम्ही काय द्यायचं? तुमच्याला पावती पुस्तकं येतील, जरा वजनदार मदत करा जरा. हां, तुकाराम तुम्ही इंदुरीकर महाराज आहेत तुमचे इथं 50,000 रुपये देतात तुम्ही. मग आता सगळ्या बोचं बाप तुकाराम महाराज, मग त्यांना बी काय दिलं पाहिजे का नाही?
वा जरा बुवापेक्षा जास्त असं ध्यानात धरा, जरा चांगली मूठ धरा. बरं असो, सगळ्याला विनंती आहे आपण सर्वांनी मदत करायची. तुकोबरायांना 17 मे ते 25 मे ध्यानात धरा हा महामहोत्सव तिथं होईल. 24 मेला आणे गावाने अख्ख्या महाराष्ट्राला आण्याची आमटी खायचा संकल्प केला. मला जवळजवळ 15 लाख रुपये गोळा केलेत आण्यावाल्यांनी. किंवा आण्याची आमटी करायची. तुकाराम महाराजाला आण्याची आमटीचा नैवेद्य करायचा. लय नियोजन केलं आण्यावाल्यांनी. मला त्यांची पंगत आहे 24 मेला आणि 25 मेला काल आहे. तर काल्याला तिथं बी 5 लाख पोळी बनवायचं टार्गेट आहे. नियोजन पाहण्यासारखं आहे. मला हे सप्ताह पाहिला ना त्यांनी काहीच पाहायचं नाही. आणि हे सप्ताह ज्यांनी पाहिलं नाही त्याने पाकिस्तानला राहायला जायचं. मला जगायचंच नाही. काय जगून पाहिजे काय बिड्या फोकायला राहतो का ज्याला मला नाही. आमच्या एकट्या पारगावने तुकोबरायच्या ओतूरच्या उत्सवाला 375 तेल डबे देण्याचं कबूल केलं. जरा टाळ्या वाजा महाराज. मोठाली गडी तिथं 10 डबे म्हणले तर आपाप होतील महाराज. वा आळकुटीवर बी अशी चांगली जबाबदारी येणारी. असो वर बघा असो आले काय पाहता. अशी सगळ्याला विनंती की आपल्याला उत्सव करायचा आहे. तुकोबरायला सहकार्य करायचं आहे. आत्ता तूर्त अकोळनेरला या गोड उत्सव आहे. आम्ही तिथं येतो. सगळी महिलांची मुक्कामाची सोय स्वतंत्र, पुरुषांची स्वतंत्र आहे. महिलांची स्नानाची स्वतंत्र, पुरुषाची स्नानाची स्वतंत्र. महिलांना 100 टॉयलेट बाथरूम आहे, पुरुषांना 100 टॉयलेट बाथरूम आहे. ते लईच नियोजन पाहण्यासारखं आहे. मला मुक्कामाची स्वतंत्र सोय. 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा आहे, 1 टाईम नाश्ता आहे. फक्त बिड्या काढ्याची सोय नाही तेवढ्या आपोले आपण बरं. आणि म्हणून 16 एप्रिल ते 23 एप्रिल अकोळनेर आणि 18 मे ते 25 मे ओतूर. तुमचं गाव जरी ओतूरला असेल, अकोळनेरला नसेल तरी वडझिऱ्याबरोबर, लोणी मावळ्याबरोबर या तुम्ही बी. संपतराव यावं लागला. वा प्रेम संपतच नाही, त्यालाच संपत म्हणतात ना. वा आणि म्हणून प्रेम ठेवा, येत जात राहा. आम्हाला काही लागत नाही. कीर्तनकाराचे 2 प्रकार, एक दराचे कीर्तनकार, एक आदराचे कीर्तनकार. आमच्यात तुमच्याविषयी आदर, तुमचा आमच्याविषयी आदर, हेच आम्हाला लई झालं महाराज. वा मी तुमच्यात जेवढ्या तारखा आहेत त्याच्यात बिगर ठरून येणारा मी एकटाच बुवा असेल मला वाटतंय. असो आणि म्हणून सर्वाला विनंती आहे की आपण सर्वांनी अकोळनेरला या 16 एप्रिल ते 23 एप्रिल आणि 18 मे ते 25 मे. आपलं गावच तिथं जोडलेलं आहे. ओतूर हा उत्सव आपण सर्वांनी या अशी सगळ्यांना विनंती. थाप टाका. विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक